हे मी म्हणत होते ना बिग बॉसचा डोळा इव्हिल आहे. आणि इथे ना बांबू प्रॉडक्ट्स खूप मिळतात. बॅग्स, स्टूल्स, मॅग्नेट्स आहे. या हो इकडे आहेत मॅग्नेट्स. आपण घेऊया जरा. मी परवा घेतलेले बास्केटवाले पण आता इथून पण घेते. स्लिंग बैग. इसका क्या प्राइस है राउंड बैग का? ये 950 दीदी. इसको स्लिंग है. दिखाना ये वाला. आई हैव कलर. यस शो मी. ही बॅग गोड आहे. ह्याला स्लिंग पण आहे. आपण जरा चेक करूया. त्यांना मला हे दोन वॉलेट्स खूप आवडलेत. एक रेड कलर आहे आणि एक ब्राऊन कलर आहे. मधूसाठी मी एक घेतेय आणि एक मी विचार करते कोणाला कोणाला द्यायला कामी येईल. ऑब्व्हियसली आता इथून घेऊन चालले तर कोणालाही हे दिलं तर त्यांना आवडेलच. सो हे दोन वॉलेट्स घेते. दीदी ये दो और ऑप्शंस है. हे इकडचे ट्रेडिशनल ब्राइड एंड ग्रूम. शिलाँग कल्चर ऑफ मेघालय. जरा आता सिलेक्ट कर. 900 रुपये म्हणतायत. कसे काय देऊ? फायनल बताओ ना प्लीज. 850. ओके द लास्ट प्राइस. ओके 800 बोल के 850 पे. 850 नॉट. इकडे ना हे खूप स्मार्ट आहेत. हे अजिबात बार्गेन करत नाहीत आणि खूप चेहरा स्वीट बनवतात. 850 खूप प्रेमाने बोलतात. आपल्याला पुढे बार्गेनिंग करायची इच्छाच होत नाही. या बॅगची ती 900 रुपये म्हणते पण मी ही बॅग घेऊन जाणार कारण मला खूप आवडली आहे. आणि ह्याला आपण स्लिंग चेंज करू शकतो. आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत. स्ट्रॅप्स पण मिळतात. आणि मी बार्गेन करणार आहे तिच्याशी. आता मी करते थोडंसं बार्गेनिंग. आता मी काय केलं माहितीये त्यांच्या दुकानातच तो कॅमेरा लावलाय माझा. आता आपण करूया बार्गेनिंग. सो मी ना ह्यांच्याकडून 2 मॅग्नेट्स घेतले. ॲज आय टोल्ड यू. मॅग्नेट्सचे झाले 100 म्हणजे 200 आणि वॉलेट्सचे झाले 300 म्हणजे 500 झाले. आता ह्या बॅगचे सांगा. ओके ये दिखाना एक मिनिट. ये भी बहुत प्यारी है. आणि बघा ही पण बॅग खूप छान आहे. ही पण घेतल्यानंतर इतकी क्लासी वाटेल ना. खूप गोड बॅग आहे. आपण ही पण चेक करूया. पण ह्याला एकच स्पेस आहे ना. म्हणजे त्याला आहे. माझं सामान किती असतं तुम्हाला माहिती आहे ना. मी खूप काय काय कॅरी करते एका छोट्याशा बॅगमध्ये. ह्याच्यात मी कपडे पण भरू शकते. म्हणजे एखादं टी शर्ट येऊ शकतं. म्हणजे ह्याच्यात जागा किती बघा. ह्याच्यात खूप जागा आहे. मैं बोल रही हूँ मैं इसमें कपड़े भी रख दूंगी. आप हाँ बोलोगे तो हो जाएगा. 950 डिस्काउंट. स्टार्टिंग प्राइस 950. द लास्ट 850. I will not tell anybody. सो 1300 मध्ये 5 गोष्टी आल्यात आपल्या. आणि यांच्याकडे खूप छान सामान आहे. तुम्ही आलात तर नक्की घ्या. आणि हे 200 त्यांनी ह्या दिदी आपलं नाव संध्या. संध्या. व्हेरी नाइस नेम. थैंक यू. 2 मैग्नेट्स. यू हैव वेरी गुड कलेक्शन. मैंने कहीं से शॉपिंग नहीं किया. आपसे किया. चलो बाय बाय. बाय. दिस इज संध्या दीदी एंड दैट इज योर नेम. कोंको. बाय कोंको. तीच असली. तिचं नाव सांगताना इथे ना छान व्हाईट ग्लेअर्स आहेत. पण नाही माझ्याकडे ग्लेअर्स आहेत छानवाले. तर हे नाही मी घेणार. आता लेट्स गो. मस्त मस्त बॅग्स आहेत. ती बॅग खूप आवडलेली पण ती ना बनाना फायबरची होती. त्यामुळे ती फाटू शकते कधीही. मग मी नाही घेतली. आता मी एवढा स्टफ घेतलाय. आता गाडीत जाऊया. बस झालं खूप पैसे खर्च केले. नाव लेट्स गो टू द गाडी. ॲज आय टोल्ड यू ऑल आम्ही चाललोय एशियाज क्लीनेस्ट विलेजमध्ये. तिकडे आम्ही पोचलोय. हे बघा इकडे. आणि इकडे मागे ना रेस्टॉरंट आहे. कॅफे टाईप्स आहे. तर आता तिकडे आधी काहीतरी खाऊन घेतो. म्हणजे खाऊन झाल्यानंतर विलेज फिरू आणि ते डायजेस्ट पण होईल. म्हणजे लगेच जेवून गाडीत नाही बसायला लागणार. सो मला ही आयडिया खूप जास्त आवडली आहे. आता आम्ही जेवणाची जरा ऑर्डर देतो. आणि हे कॅफे
हा यांचा मेन्यू आहे. काय खाताय? सो मी इथे व्हेज थाली ऑर्डर केली आहे. इथे चिकन आणि एग थाली पण आहे. रोटी थाली तिकडे लिहिलंय पण अवेलेबल नाही आहे. चिकन थाली आणि एग थाली कशी, चिकन थाली आणि एग थाली कशी येईल मला माहित आहे. त्यामुळे मग मी फॉर अ सेफ ऑप्शन, बेटर ऑप्शन मी व्हेज थाली ऑर्डर केली आहे. आणि ना बाहेर खूप छान व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवते. व्हेज थाली ऑर्डर केली आहे, तर ती कशी येते, काय काय येतं ते बघूया. आणि मेन्यू तर मी तुम्हाला दाखवलाच आहे. कॅप्टनच जेवण आणतोय. चिकन यहाँ पे चिकन बस. हे चिकन, ओ खुशबू तो अच्छी आ रही है. ये आ गई मेरी वेज थाली. ये गोभी की सब्जी, काकडी, लिंबू, बटाट्याची भाजी, भात आणि डाळ आणि ही चटणी आणून ठेवली आहे त्यांनी. इकडे व्हेजवाले आहेत. मी व्हेज ऑर्डर केलंय आणि बाकी दोघांनी नॉनव्हेज ऑर्डर. आता मी जेवते. आता आपण डाळ घेऊया ह्याच्यात. नाईस. बटाट्याची भाजी पण मस्त आहे आणि फ्लावरची भाजी पण मस्त आहे. मी जेवून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. चटणी टेस्ट करून बघूया. चटणी पण मस्त आहे. तर आता जेवून घेते. आता जेवण झालंय. आता मी चालले. जाम झालेत, लिटरली जमलेत माझे पाय. आणि जेवण खूप छान होतं. घरी असतं तसं जेवण होतं. वरण भात, फ्लावरची भाजी, बटाट्याची भाजी आणि चपाती नव्हती त्यांच्याकडे, पण बाकी जेवढं जेवण होतं सगळं छान. आपण घरी चटणी करतो तशी चटणी होती आणि मला तर खूप मजा आली. आणि आता ना सगळे खाली गेलेत. मी पण चालले खाली, पण मी हळूहळू वॉक करणार आहे कारण आज माझे पाय खूप दुखत आहेत. वॉक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पाय जाम होतील आणि जाम झाले तर मी पुढे जर्नी नाही कंप्लीट करू शकणार व्यवस्थित. सो हळूहळू जाऊया. आमचा कॅप्टन काहीतरी सांगतोय. सबवे सफर खेला किसी ने? टेंपल रन? यस. सुना तो होगा ना, वो वाली फीलिंग आएगी गलियों में. तो ओके, तो ये वाला रोड जाता है डायरेक्ट बांग्लादेश. ओके, अराउंड लाइक आफ्टर दी 30-40 मिनट ट्रैक डाउन. ओके, यू सा ए रोड. ओके, आपका लक है कि इंडियन आर्मी वहाँ पे लाइक उसी टाइम पे वहीं पे हुई, क्योंकि वो रोटेट करते रहते हैं देयर पोजीशंस ना. ठीक है, एंड एक छोटा सा रोड आएगा, बिल्कुल छोटा सा. वही चीज हम आगे भी करने वाले हैं. बता दें ना, बॉर्डर पे रोकूंगा. यहाँ पे तो बैरिकेड्स नहीं, वो बैरिकिंग नहीं है, वहाँ पे है. इट्स अ गुड व्यू देयर. ओके, बट फिर भी किसी को जाना है तो वो टाइमली करेगा ये चीजें. ठीक है, लाइक अभी 1:30 अराउंड हो रखा है टाइम. 2:30 आप 1:40 हो गया. 2:40 आप जहाँ पे भी है आपको पार्किंग की तरफ चलना स्टार्ट कर देना है. यहाँ से अगर जाते तो रोड ही है ऐसे या नीचे की तरफ जाना है, सीढ़ियाँ हैं. ओके, एंड यही चीज वही रोड है ना, हम आगे देखने वाले हैं. दोबारा रुकेंगे ना, बताया ना बॉर्डर पे रुकेंगे. ठीक है, तो इट्स सो न्यू. फिर भी लाइक देखो, एक तो आप चल के जाके देखना चाहते हो, एक तो गाड़ी बैठे बैठा पहुंचा दो. हाँ, ओके, दिस रोड गोज टुवर्ड्स ए पॉन्ड. बहुत ही गंदा बॉन्ड है, लाइक पानी. तर ऐकलं ना तुम्ही, या बाजूला पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, पण एक पॉइंट आपल्याला सांगतील, मिड पॉइंट. तिकडून मग तुम्ही तुमचा रस्ता निवडायचा, तुम्हाला कुठे फिरायचं आणि बरोबर ह्या एक्झिट पॉइंटला येऊन थांबायचं. म्हणजे हे आमच्यासाठी आहे. आणि तुम्ही फॅमिली सोबत आलात तरी पण हे लक्षात ठेवा की एक्झिट पॉइंट एकच आहे, एंट्री एक्झिट पॉइंट एकच आहे. आणि इकडे पण छोटे छोटे शॉप्स आहेत. बघा, इथे एक शॉप. प्लास्टिक वगैरह का ये नहीं है. व्हाटएवर इज देयर ऑन द ग्राउंड सिर्फ वो लीफ है. येस. आणि इकडे ना त्यांनी असे बांबूचे डस्टबिन्स पण लावलेत सगळीकडे. म्हणजे इथे कचरा फेकायचा नाही, इकडे काय कुठेच फेकायचा नाही, पण त्या लोकांनी इतकं छान मेंटेन केलंय. विचार करा, म्हणजे ते गावात राहून इतकं मेंटेन करताय, तर आपण करूच शकतो पण आपण करत नाही. आणि आता ना इकडे फोटोज काढून झालेत.
खूप सुंदर आहे इकडे, फ्लावर्स रेड येलो सगळंच. आणि आमचे जे फ्रेंड्स आहेत ते सगळे या रोडवर गेले सेकंड. सो आपण तिकडे जाऊया, चला. बघू शकता हे किती सुंदर गाव आहे आणि अनबिलिव्हेबल आहे. हे सगळं ना असं पोर्ट्रेट सारखं वाटतंय की एक पिक्चर कोणीतरी काढलंय, एक पेंटिंग काढली तसं वाटतंय. खूप सुंदर आहे. ना आम्ही एका डेड एंडला आलोय. इकडे पायऱ्या आहेत आणि इथे हलकी ग्रीनरी पण आहे. सो इथेच बसूया जरा वेळ. म्हणजे ना इथे 3-4 पॉइंट्स आहेत. सो आम्ही एका रस्त्याने आलो. हे बघा पूर्ण मोठं ग्राउंड आहे आणि इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. इथे ओपन जिम आहे आणि हे बघा झाडं. आता ना मी आणि शारदा दीदी इकडे मागे बसलेलो. बाकी सगळे गेले पुढे, बाजूच्या रोडला पण गेले एक्सप्लोर करायला. पण आम्ही इकडेच बसलेलो. आणि 2:40ला त्यांनी सांगितलेलं की वॉक करायला सुरुवात करायची तुम्ही जिकडे असाल. आता 2:40 झाले तर आम्ही आता एक्झिट पॉईंटकडे चाललो आहे. आणि बस आता काहीतरी ना थोडंसं पाणी प्यायचं, गोड खायचं मन करत आहे. तर मी तिकडे जाऊन खाईन काहीतरी. अँड दॅट्स इट. खूप छान आहे हे विलेज. छोटूच आहे म्हणजे आम्ही वॉक करत आलो, कधी पोचलो कळलंच नाही. अँड ह्या विलेजला जे रेकॉर्ड मिळालं आहे ना, म्हणजे जे अवॉर्ड मिळाले किंवा जी ट्रॉफी मिळाली आहे ती खरंच ते डिझर्व करतात. कारण हे पूर्ण विलेज आहे ना एक पेंटिंग सारखं दिसतंय. अजिबात कुठे घाण नाही आहे. घाण असेल तर घाण काय माहितीये, फक्त सुकलेले पत्ते खाली पडलेत. ते पण घाण नाही वाटत आहेत, क्लीन वाटतंय सगळं. तर मस्त आहे. तुम्ही पण व्हिजिट करा इकडे, तुम्हाला मजा येईल. आणि तुम्हाला एक ग्लिम्स दाखवते. आहे एक्झिट पॉइंट. हा आहे बाहेर जायचा रोड. ठीक आहे, आम्ही आलोय आता बाहेर. हे समोर पार्किंग आहे, तुम्हाला मगाशी दाखवलेलं. अँड दिस विलेज इज व्हेरी ब्युटिफुल. अँड सगळ्यांनी व्हिजिट करा. स्टे ट्यून बाय. माझ्या पाठीमागे तुम्हाला शॉप्स दिसत आहेत, या बाजूला पण शॉप्स आहेत. तुम्हाला हवं तुम्ही ते घेऊ शकता आणि मजा करू शकता. आता जायचं आहे गाडीकडे, कारण इकडे नाही आमची गाडी, वर आहे. सो तिकडे जाते. अँड इथे काही बघू का अशी इच्छा आहे, पण मी ऑलरेडी खूप शॉपिंग केलं, तुम्ही पाहिलंच. इकडे सगळे चहा पित आहेत. हा ऑर्डर करतोय. इकडे मॅगी पण आहे आणि इथे चहा आहे, बिस्किट्स आहेत. आणि इकडे हे सगळे चहा पित आहेत. कॅप्टन मला त्रास देतोय. वॉन्डरन वालो इसकी शक्ल देख लो प्लीज. Don't listen to her, okay? Always she taking so much time, okay? Then she But going see, for the there are market. 4 people. They are There are waiting 4 for people you. standing there. They are waiting for you. Then they order the tea, okay? So go. This Don't rush, this come. captain is pushing me. Wandering No, वालों I'm देखो. here, I'm here. Wander on वालों. I'm not this Wander Superman. on वालों देखो, ये मुझे तंग कर रहा कैप्टन. सो आता आपण ट्रॅव्हलर कडे आलोय. इकडे मागे आपली ट्रॅव्हलर आहे.